आणि दिवसभराच्या बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी अखेर लांबणीवर पडलेली आहे। उद्या होणारी सुनावणी ही आता 23 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यावेळेला आपल्यासोबत या संदर्भातली प्रतिक्रिया देण्यासाठी जोडले गेलेले आहेत। उज्ज्वलजी, राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी ही आता लांबणीवरती पडत असल्याचं दिसतंय, काय यामागची कारणं असू शकतात? कशा प्रकारे होते सुनावणी? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रमन्नाजी आणि यांच्या पुढे ही सुनावणी सुरू होती, परंतु ज्या तिघ न्यायाधीशांपुढे ही जी सुनावणी सुरू होती त्यातील एक न्यायाधीश उद्या काही कारणामुळे उपस्थित राहू शकत नसल्याने ही सुनावणी उद्याच्या ऐवजी परवा होण्याची शक्यता आहे। अर्थात त्याच्याबद्दलचं अधिकृतरित्या उद्या कळू शकेल, उद्या संध्याकाळपर्यंत कळेल की परवा होणार की काय होणार। परंतु मात्र उद्याची सुनावणी तहकूब झालेली आहे, जी सिरियल बोर्डावरती 6 नंबरला उद्या होती आणि साधारणतः 11 वाजेपर्यंत सुनावणीला उद्या येण्याची शक्यता असल्याने, परंतु आज असं कळलंय की एक न्यायाधीश नसल्यामुळे ती पुढे ढकलली गेलेली आहे। विशेषतः खंडपीठ स्थापन करायचं का नाही, किती न्यायाधीशांचं स्थापन करायचं, असे काही मूलभूत प्रश्न आहेत, पण त्या संदर्भात परवाच काहीतरी निर्णय होण्याची अपेक्षा। बरोबर उज्ज्वलजी, या झाल्या तांत्रिक बाजू। मात्र आपल्याला मला खरंच विचारावं असं वाटतं की यासारखा सत्ता संघर्ष आणि असा पेच प्रसंग यापूर्वी एखाद्या राज्यानं अनुभवलेला आहे का, आणि त्याचा देखील रेफरन्स घेतला जाण्याची शक्यता आहे का, की पहिल्यांदाच अशा प्रकारे न्यायालयासमोर हा सत्ता संघर्ष समोर आलेला आहे? सत्ता संघर्षाचे अनेक यापूर्वी देखील केसेस वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत, नाही असं नाहीये। अरुणाचल प्रदेशमध्येही झालेले आहे आणि सत्ता संघर्षामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार पदच्युत होऊन दुसरं सरकार आलं आणि त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती। परंतु सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती राजवटही रद्द केली आणि पुनर्स्थापना पूर्वीच्या सरकारची केली होती। बरोबर आहे। आम्ही घड्याळाचे काटे उलटे फिरू शकतो हे सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशा घटनापीठाने यापूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये सांगितलेलं आहे। परंतु महाराष्ट्रात जी परिस्थिती घडलेली आहे ही थोडी वेगळी आहे। बरोबर आहे। अशी परिस्थिती माझ्या मते ह्या देशात इतरत्र कुठेही आढळून आलेली नाही। बरोबर। त्यामुळे सर्वोच्च न्यायालय घटनापीठ स्थापन करतं किंवा नाही आणि किती न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन केलं जाईल यावरती अनेक गोष्टी अवलंबून आहेत। बरोबर आहे उज्ज्वलजी, जसं तुम्ही म्हणालात की इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचं मोठं आव्हान जे ते उभं राहिलेलं आहे। मात्र उज्ज्वल सर, आपल्या महाराष्ट्रामधली जर राजकीय परिस्थिती पाहिली, दोन्ही पक्ष आपापली बाजू मांडण्यासाठी तयार आहेत, आपापल्या बाजूनं निकाल आपल्याच बाजूनं लागणार ही आशा करत असल्याचं दिसतंय। मात्र जसं तुम्ही म्हणालात की घटनापीठ त्या ठिकाणी स्थापन केलं जातं, ते स्थापन करण्याची नेमकी प्रोसिजर काय असते आणि कुणाच्या बाजूनं मग निकाल लागू शकतो, म्हणजे कुठल्या प्रकारचे पुरावे देणं अपेक्षित असतं अशा प्रकारच्या पेच प्रसंगांमध्ये? माझा आवाज येतोय आपल्याला? उज्ज्वल निकम यांच्याशी आपला संपर्क यावेळेला तुटलेला आहे। मात्र त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळेला खंडपीठाची स्थापना केली जाणार आहे त्यावेळेला मात्र खंडपीठ किती जणांचं असू शकतंय, त्याचबरोबर पेच प्रसंग हा जो आहे तो महाराष्ट्राचा संपूर्ण देशभरात पहिल्यांदाच अशा प्रकारे निर्माण झाल्याचं देखील सांगितलं। तर इतर राज्यांचे देखील दाखले त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिले आहेत। तर उद्या होणारी सुनावणी ही आता येत्या 23 तारखेला होणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुनावणी होणार होती, जी सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी आहे ती नगर परिषदांसाठी आरक्षण लागू होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे। बातमी आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातली। ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये उद्या सुनावणी होणार आहे, जी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होईल। नगर परिषदांसाठी आरक्षण लागू होणार का या निकालाकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे, काय वाटतंय उद्याच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे? नाही, ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये उद्या अतिशय महत्वाची सुनावणी होणार आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात। यापूर्वी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की त्यांनी यापूर्वी निकालाच्या पूर्वी ज्याही निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण लागू होणार नाही आणि ज्यांच्या निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर होणार आहे तिथे हे आरक्षण लागू होईल।
या संदर्भात पुन्हा राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं होतं आणि या संदर्भात आता उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. खास करून 92 नगर परिषदांमध्ये ओबीसीचं आरक्षण लागू व्हावं यासाठी हा प्रयत्न आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट उद्या या संदर्भात काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच धन्यवाद. या सर्व घडामोडींवरती आपलं देखील लक्ष अशाच प्रकारे असू द्या. न्यूज 18 लोकमतवरती या सुनावणी संदर्भातलेही ताजे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद प्रशांत. त्यानंतरची आणखी एक महत्त्वाची बातमी. प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. नुकतंच त्यांच्यावरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्रकृतीबाबत अपडेट दिलेले आहेत. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असून अजूनही गंभीर आहेत आणि आता ICUमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टपासून दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. एम्सचे संचालक रणदीप गुलेरी यांनी प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत ICUमध्ये दाखल करण्यात आल्याचं कळत आहे. तर रुग्णांच्या कुटुंबियांनी ही खासगी बाब असल्याचं सांगत याबाबत आणखी माहिती देणं डॉक्टरांनी टाळलंय. साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीनं दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आलेला होता. खासदार उदयनराजे भोसले दहीहंडी कार्यक्रमस्थळी ज्यावेळेला दाखल झाले त्यावेळेला समर्थक आणि गोविंदांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. खासदार उदयनराजे यांनी स्टेजवर आपल्या स्टाईलनं एंट्री करत दहीहंडी फोडली. अनेक सांगतो गार्डनो ते जाऊन दे. कॉलर दिलं कॉलर माझी तुम्ही आहात. अमरावतीचा पुढचा खासदार हा भाजपचाच असेल तर बडनेऱ्याचा आमदारही भाजपचाच राहील अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अमरावतीमधल्या राणा दाम्पत्याच्या दहीहंडी कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय. मी माननीय देवेंद्रजी गोविंदाजी आपल्या समोर या ठिकाणी सांगतो आहे की अमरावतीचा पुढचा खासदार हा कमळाचा असेल आणि बडनेराचा पुढचा आमदार सुद्धा हा कमळाचा असेल. आपण या ठिकाणी पुढचा खासदार कमळावरचा राहणार नाही आणि माननीय आमदार पुढचे बडनेराचे कमळावरच राहणार आहे आणि त्यामुळे काही काळजी करू नका. भाजपचा होणार असं म्हटलं बावनकुळे हे फार सूचक बोलले आहेत. कारण नवनीत राणे आमच्या सोबत आहेत आणि रवी राणे आमच्या सोबत. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे खऱ्या अर्थानं गरिबांचे कैवारी आहेत. हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल त्यांना जेलमध्ये जावं लागत होतं. आता आमचं सरकार आहे. आमचं सरकार हे हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणार आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते. आपलं सरकार आलं तर कसं खुलं खुलं वाटतंय. 2 वर्ष बंदिस्त होतो, आता दहीहंडी जोरात, मग गणेशोत्सव, त्याच्यानंतर नवरात्री उत्सव, त्याच्यानंतर दिवाळी, शिवजयंती, आंबेडकर जयंती, सगळे उत्सव. कारण आता आपलं सरकार आलं. जे सरकार कोणालाही हनुमान चालीसा म्हटलं म्हणून जेलमध्ये टाकणार नाही, हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारं सरकार आता आलं. मी तर रवी राणा आणि नवनीत राणा यांचं अभिनंदन करतो. अरे हे असे लढणारे लोक होते की ज्यावेळी रावणाला लाजवेल अशा प्रकारे हनुमंताचा जय जयकार करणं या महाराष्ट्रामध्ये पाप झालं होतं. त्यावेळी हे रवी राणा आणि नवनीत राणा मैदानात आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला जेलमध्ये टाका पण आम्ही हनुमान चालीसा म्हटल्याशिवाय थांबणार नाही.
आता अमरावती जिल्हा असेल, आपला विदर्भ असेल, आता मागे वळून पाहायचं नाही, आता पुढेच जायचा, विकास करायचा. ही जी दहीहंडी आहे ही विकासाची हंडी आहे. दही हंडी फोडल्यानंतर त्यातली मलाई प्रत्येकाला वाटायची असते, ती एकट्याने खायची नसते. तसंच विकासाची हंडी फोडून एकनाथ शिंदेजी आणि मी विकासाची मलाई तुमच्यापैकी प्रत्येकापर्यंत पोहोचवल्याशिवाय थांबणार नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये काळूबाळू यांचा तमाशा सुरू असल्याची बुचरी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि शिंदे आणि फडणवीस सरकारवर केली आहे. सांगोला इथे आज शिवसेनेचा निर्धार मेळावा झाला आणि त्याला दीपक केसरकरांनी खालच्या स्तरावरच्या वाक्यावर मी उत्तर देत नसल्याचं प्रत्युत्तर दिलं. मिमिक्री करत काय ठाणा काय नवी मुंबई काय गोविंदाच्या हंडीमध्ये काळूबाळूच्या तमाशामध्ये असं चालायचं. सध्या महाराष्ट्रामध्ये तसा काळूबाळूचा तमाशा चालू आहे. एक दाढीवाला एक बिन दाढीवाला. बिन दाढीवाल्याच्या मनात आलं की खेळता माहिती की दाढीवाला पडला होता. असे जी खालच्या स्तरावरची जी स्टेटमेंट असतात त्याला मी उत्तर देत नाही, कारण प्रत्येक माणसाने बोलताना महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाणीव ठेवली पाहिजे. महाराष्ट्र हा एक सुसंस्कृत लोकांचा प्रदेश आहे आणि त्याच्यामुळे इथं बोलताना सुद्धा विचार करून बोललं जातं. अशाच तऱ्हेने संजय राऊतजी बोलत होते म्हणून संजय राऊतांना महाराष्ट्रामधून खूप विरोध झाला. आज संजय राऊत नाहीत म्हणून त्यांची जागा जर विनायक राऊत घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी असं करू नये. त्याच्यामुळे सिंधुदुर्गचा सुद्धा कमीपणा होईल असं मला स्वतःला वाटतं. आमदार संजय शिरसाठ यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. अतुल सावेंच्या वडिलांसोबत संजय शिरसाठांनी काम केलं, मात्र अतुल सावे मागून येऊन कॅबिनेट मंत्री झाले, आता आमच्याकडे पण पहा असं वक्तव्य शिरसाठांनी केलंय. अतुल सावे 2 वेळा मंत्री झाले, आजकाल सिनियरिटी राहिली नाही असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. कारण की अतुल सावेच्या वडिलांबरोबर मी काम केलेलं आहे आणि त्यांच्या वडिलांबरोबर काम करताना या राजकारणामध्ये कधी येतील असं मला वाटलं नव्हतं. परंतु आला काय, राज्यमंत्री झाला काय, कॅबिनेट मंत्री झाला काय, सगळंच झालंय. अरे आमच्याकडे मी पाहता सध्या आजकाल सिनियरिटीचं कुठं काय राहिलेलंच नाही असं वाटायला लागलंय. मला वाटतं ते योग्य स्थितीवर येऊन पोहोचलेले आहे. मी शिवसेनेचा म्हणता भारतीय जनता पार्टीच्या दारात देऊन भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला त्याने विनंती केली. मला असं वाटतं जिथं जायचं तिथं ते जाऊन पोहोचलेले. राज्यामधल्या राजकारणात सध्या भाजप आणि शिंदे गटाची वेगानं वाटचाल सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची वाट ही बिकट झालेली आहे आणि त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतील का हा प्रश्न विचारला जातोय आणि त्यावर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. राज्याच्या राजकारणात मागील 7 दशकांपासून ब्रँड ठाकरे टिकून आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय करिश्मा असा होता की शिवसेना सत्तेत असो की नसो बाळासाहेब ठाकरे नेहमीच चर्चेत असायचे. भाषणं, रोखठोक वक्तव्य आणि व्यंगचित्र या माध्यमातून त्यांचा ठाकरे ब्रँड देशभरात सर्वांच्या परिचयाचा झाला. मात्र सध्या ठाकरे ब्रँडची झळाळी कमी झाली आहे का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण शिंदे गटानं बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे सध्या शिवसेनेसमोर प्रचंड मोठं आव्हान निर्माण झालंय. पक्षातील 40 आमदारांनी बंड केल्यानं पक्षाची पहिल्यापासून बांधणी करण्यासाठी वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे. तर दुसरीकडे एकाकी राजकीय वाटचाल करणाऱ्या राज ठाकरेंनाही पुन्हा त्यांचा करिश्मा दाखवून द्यायचा आहे. दोन्ही भाऊ वेगवेगळ्या मार्गानं पुढे गेले तर फार मजल मारू शकणार नाहीत. मात्र दोघांनी एकत्रितपणे शड्डू ठोकला तर राजकीय आखाड्यामध्ये ब्रँड ठाकरेला पुन्हा झळाळी येईल. मात्र त्यासाठी गरज आहे ती फक्त एक साद घालण्याची. आता एकटे पडलेत उद्धव ठाकरे. खरं तर तुम्हाला असं वाटतं ही योग्य वेळ आहे? साथ घातली तर येऊ देत, बघू. साथ घातली तर येऊ देत, बघू.
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यताच राजकारणाला वळण देणारी आहे. मात्र काय होतं ते येणाऱ्या काळात कळेल अशी सावध प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली आहे. उर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी जर उद्धव ठाकरेंनी साथ घातली तर आम्ही विचार करू. काय काय होतं येणाऱ्या काळात ते बघणं महत्त्वाचं ठरेल. त्याच्यावर सद्यस्थितीत काही प्रतिक्रिया देणं मला असं वाटत नाही योग्य आहे. ठाकरे बंधूंमध्ये आता आधी साध कोण घालणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण या आधी टाळीच्या मुद्द्यावरून दोन्ही भाऊ एकत्र आले नव्हते. टाळीसाठी दोघांपैकी कुणीही पुढाकार घेतला नव्हता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. दहीहंडीपासून भाजपा आणि शिंदे गटानं जोरकसपणे पावलं टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन राज्याचं राजकारण पुन्हा बदलतील का, याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह अविनाश कांडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. हिमाचल प्रदेश तसंच उत्तराखंडमध्ये पावसानं थैमान घातलंय. पावसामुळे अनेक भागातील यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झालेली असून अनेक ठिकाणी रस्त्याचे नदीमध्ये रूपांतर झालंय. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पूर आणि ढगफुटीच्या घटनांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण बेपत्ता झालेत. मुसळधार पावसामुळे मंडी, कांगडा आणि चंबा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं. याशिवाय उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे पुराचा धोकाही वाढलाय. हिमाचल आणि उत्तराखंडच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आणि त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्ये देखील ढगफुटीच्या घटना पाहायला मिळाल्या. ढगफुटीमुळे राजौरी जिल्ह्यातून वाहणाऱ्या दरहाली नदीला अचानकपणे पूर आला. पीर पांजाल डोंगर रांगांमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका खोऱ्यातील अनेक गावांना बसलाय. ये दरहाली दरिया जो पड़ता है, ये मेरे ख्याल में कहीं बादल फटे हैं पीछे. अदरवाइज इतनी पानी आ रहा है, जहाँ भी बादल ब्रस्ट हो रहे हैं वहाँ भी पानी आ रहा है. आज दरहाल से ये पानी आया, बहुत ज़्यादा नुकसान हो गया. पीछे भी लोगों की ज़मीनें काफ़ी बह गई हैं बीच में. साथ में कुल्ले शुल्ले बने हुए जो बीच में वो भी काफ़ी बह गए हैं. 2 JCB लगे थे, वो भी बह गया एक नीचे भी. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनं त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत स्कूटीवरून सफर करत मुंबईच्या रस्त्यावरती पावसाचा आनंद लुटला. विराट कोहली आणि अनुष्का एका जाहिरात फोटोशूटसाठी एका स्टुडिओत पोहोचले होते आणि त्यावेळी त्यांनी मुंबईच्या पावसाळ्याचा आनंद घेतला. यावेळी दोघांनीही चक्क स्कूटीवर फिरण्याचा आनंद लुटलाय. दोघांनी संपूर्ण चेहरा झाकणारे हेल्मेट परिधान केले होते, पण त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ओळखलं आणि आता त्यांचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय.